मी तुला किती वेळा सांगितलं असं खाली वाकायचं नाही म्हणून. सॉरी यार. तू संध्याकाळी खाली काऊन नाही गेला खेळायला? सगळ्यां कलर सायकल आहे पण ते माझ्याकडेच नाही. अथर्व, आपण घेऊ हा तुला सायकल. छान सायकल घेऊया. पण कधी? माझ्याकडे ना थोडे पैसे साठले, अजून पैसे साठले ना का तुझ्यासाठी नवीन सायकल घेऊया. आहे की नाही बढिया? एकदम बढिया. आतमध्ये बस. बरेच पैसे साठवलेले दिसतायत. नाही ग, बरेच कुठले, कामाचे आहेत थोडेसे पैसे. तुझं काय? तुझं बरं आहे बाबा. तू अजून कितीही पैसे साठवू शकतेस. आमच्यासारखं थोडीच आहे. म्हणजे मला काही समजून नाही राहिलं. तुला समजलं नाही? ठीक आहे, बस इकडे, समजावून सांगते. मला एक सांग राधिका, तू इथेच राहतेस, इथेच जेवतेस, या घरातलं लाईट, फोन सगळं काही वापरतेस, आणि हे बिल कोण भरतं? मी आणि पंकज. का? कारण आम्ही इकडे राहतो. नाही, मला मान्य आहे की नानाही या घरचा बराचसा खर्च उचलतात. तुझ्या लाडक्या नानांचीच सक्त ताकीद आहे ना की या घरात राहणाऱ्या प्रत्येक माणसाने या घरातला थोडा तरी खर्च उचलला पाहिजे. मग हा नियम ते तुला का नाही लागू करत? तुझ्या आणि माझ्या बाबतीतले नियम वेगळे का? मला एकच सांगशील राधिका, माझ्या साईडने हा अशा पद्धतीने विचार तू एकदा तरी केलायस का ग? एकदा तरी नाही समिधा, तू खरंच बरोबर बोलून राहिली. अगं मला पण खूप वाटतं का घरातल्या खर्चात आपण पण हात भरला बाबा. खरंच खरंच वाटतं. हो? कधी? सांगितल्यावर? तू सांग मला, आत्ता देते. माझ्याकडे आहेत थोडेसे पैसे. आहेत माझ्याकडे पैसे. तू सांग मला. एक काम कर, हे लाईट बिल आहे, हे पैसे बघ, हे भर. आणि हे दुधाचं बिल आहे, ह्याचेही पैसे भरून टाक. तसंही अथर्वला सकाळ संध्याकाळ दूध लागतं. देते पैसे, आत्ताच देते. तू चल माझ्या बरोबर. आत्ता देतेस? ये ना. रेवतीचाच फोन आहे. हॅलो रेवती, बरं झालं तू फोन केला. मला तुझ्याशी बोलायचंच होतं. एक मिनिट, आणि माझं ऐकून घेशील? शाळेतून फोन आला होता की मुलांची बस बंद पडली, सो त्या दोघांना सोडायला जावं लागेल. आणि आज आमच्या स्टुडिओत ना एक खूप महत्त्वाचे सेलिब्रिटी येणार आहेत, सो मला त्या शूटला जायचंय ग. मला खरंच जमणार नाहीये. तू त्या दोघांना सोडशील शाळेत प्लीज? नेहा येतेच आहे खाली, मी पाठवलंय तिला. आहो रेवती, मी घेऊन जाते तिला, काळजी नको करू. ऐक ना, मला तुझ्याशी जरा वेगळंच बोलायचंय. एक मिनिट राधिका, खूप महत्त्वाचं नसेल ना तर आपण प्लीज नंतर बोलूया ना. हा, मला खूप उशीर होतो. चल चल, बाय 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 बाय. हॅलो हॅलो रेवती, ऐकून. काय ग? काय झालं? अगं ऐकूनच नाही घेतलं तिनं. फक्त इतकंच सांगितलं का शाळेची बस बिघडलीये, मलाच पोरांना शाळेत सोडायला जायला लागणार. ती पण नाही येऊ शकत. तिला काहीतरी इंटरव्ह्यू आहे म्हण, सेलिब्रिटी येणार आहेत. जाऊ दे, संध्याकाळी निवांत बोलते तिच्याशी. मावशी, अथर्व रेडी आहे? जा बरं, जाऊन बघ, जाऊन बघ. अथर्व, नेहा आलीये बघ. राधिका, मला काय वाटतंय की हीच गोल्डन अपॉर्च्युनिटी आहे. हे बघ, आज रेवतीही नाहीये, सो तू नेहाची आणि तिच्या बाबांची आजच भेट घडवून आणू शकतेस.
आणि या केसमध्ये रेवतीपेक्षा त्या बिचाऱ्या नेहाच्या मनाचा विचार करणं जास्त इम्पॉर्टंट आहे ग. बघ, तू ठरव तुला काय करायचंय. मला तरी हेच बरोबर वाटतंय, योग्य वाटतंय आणि नेहासाठी करेक्ट वाटतंय. हो, काय करू? नाही, समिता म्हणाली ते बरोबरच वाटून राहिलं मला. नेहा आणि तिच्या बाबांची आज भेट घालूनच देते. रेवतीला समजवता येईल नंतर. तसंही तिचे बाबा परत जाऊन राहिले, हेच बरोबर. राधिका ताईंचा फोन. हा बोला राधिका ताई. हॅलो मंदार भाऊ, मी राधिका सुभेदार बोलून राहिले. हा बोला. मी विचार केलाय, तुम्ही नेहाला भेटू शकता. मी अथर्व आणि नेहाला घेऊन शाळेतच येऊन राहिले. हो चालेल ना राधिका ताई, थँक्यू सो मच. आपण शाळेपाशीच भेटूया. हो मी शाळेच्या जवळच आहे. शनाया, एक गुड न्यूज आहे. काय झालं? काय गुड न्यूज आहे? हे बघ, राधिका आता नेहा आणि अथर्वला घेऊन शाळेत चालली आहे, त्यांना शाळेत सोडायला. पण रेवती तिच्यासोबत नाहीये. आणि त्या मंदारचा ना आता राधिकाला फोन आला होता नेहाला भेटण्यासाठी. आणि मी राधिकाला फुल कन्व्हिन्स केलंय की नेहाने तिच्या बाबांना भेटणं किती इम्पॉर्टंट आहे ते. आय थिंक इट्स गोना वर्क. गॉड, दॅट्स ग्रेट या. सगळं आपल्याला हवं तसं होतंय. आता बघ राधिका कशी ट्रॅक होते ते. नो, फार वेळ थांबायचं नाही. मी सांगेन ते ऐकायचं. हा, आणि लगेच निघून यायचं. चालेल ना तुला? ये पिल्लू. कसं पिल्लू? थँक्यू सो मच. तुमचे उपकार मी कधीच विसरणार नाही. उपकार कसले त्यात? बोला तुम्ही नेहाशी. हो. दे. मॅम, मी सांगते उर्मिला मॅडमला, त्या घेतील लावला डान्स मध्ये. ऍक्च्युली त्या आज आल्या नाहीत ना, म्हणून तिची एंट्री नाही करता आली. पण ती डान्स छान करते आणि ती घेईल डान्स मध्ये भाग. ठीक आहे, तुम्ही अजिबात काही काळजी करू नका. हो, ती जामच छान डान्स करते. ठीक आहे, थँक्यू. खरं तर ना मला नेहाला तुझ्या बरोबर सोडून जायची सुद्धा भीती वाटते. हे बघ, माझं चुकलं. मी तुला न विचारता तिला घेऊन गेले, पण मी विचारणारच होते ना तुला. यापुढे माझ्याशी कधीही बोलायचा कृपा करून प्रयत्न करू नकोस. माझे आणि तुझे संबंध संपले. रेवती, ऐक ना माझं. रेवती,